मला जी लोक अडवतात ना ती मला खूप आवडतात. मला जे अडथळे आणतात ती लोक खूप आवडतात, कारण मला त्यांच्यामुळे शिकायला भेटतं. त्यामुळे माझी प्रगती होते. एखाद्या गावात गेला एखादा बेवडा येतो, त्याला मी त्याच्या पाया पडतो, पण तो ऐकत नाही, उर्मटवाणी वागतो. शेवटी त्याच्या कानाखाली वाजवावं लागते. मग लहानते साहेब यांच्यासाठी आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या. साहेबांना खऱ्या अर्थाने या ठिकाणी धन्यवाद दिले पाहिजे. लहानते साहेब यांच्यासाठी आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या. धन्यवाद. या ठिकाणी हरिश्चंद्रगडाच्या पवित्र भूमीमधील एक सच्चा जनसेवक आणि अकोले तालुक्याचे सर्व ज्यांनी खरोखर कामांचा एक सपाटा या ठिकाणी पठार भाग असेल, संपूर्ण अकोला तालुका असेल, या ठिकाणी ज्यांनी हा कामाचा झपाटा लावून धरलाय त्या आमदारांचं बोटानगरीमध्ये आणि बोटे गावातील सर्वांच्या वतीने मी सहर्ष स्वागत करतो. या ठिकाणी सांगायला आनंद वाटतो. मी मगाशी असा शब्द वापरला, हरिश्चंद्रगडाच्या पायथ्यातील माणूस एक सच्चा जनसेवक, अशा अर्थाने म्हटलं की त्यांनी आतापर्यंत दिलेला प्रत्येक शब्द नेहमी पाळलेला आहे आणि पाळणार सुद्धा आहे. या ठिकाणी एके दिवशी या ठिकाणी मराठी प्राथमिक शाळेमध्ये आमची मीटिंग बसली होती. त्याच्यामध्ये गावकरी होते, शाळा कमिटी होती आणि शाळेसाठी मुलांची संख्या जास्त असल्यामुळे बसायला वर्ग खोली नसल्याने त्या ठिकाणी विषय निघाला की आपल्याला बसायला वर्ग खोली नाहीये. आणि त्या सदरच्या सभेमधूनच आमदार साहेबांना मी स्वतः फोन केला, आवाज मोठा केला होता. सर्व शिक्षक लोक ऐकत होते, गावकरी ऐकत होते आणि साहेबांनी त्याच ठिकाणी त्या फोनवर सांगितलं, तुम्हाला 2 वर्ग खोल्या देतो म्हणजे देतो. आणि त्यांनी त्यांचा शब्द या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. आणि म्हणूनच मी असं म्हटलं की या ठिकाणी दिलेला शब्द पाळणारा माणूस, दिलेला शब्द पाळणारा आमदार, आणि तो एकमेव महाराष्ट्रातील आमदार म्हणजे आमदार किरण लांटे साहेब आहेत. या ठिकाणी एके दिवशी आम्ही या ठिकाणी नांदूर खंडोबामध्ये कार्यक्रमानिमित्ताने गेलो होतो. त्या ठिकाणी सत्कार समारंभ चालू होता, सभा मंडपातच मोठं उद्घाटन होतं आणि त्या ठिकाणी माझा उल्लेख पांडुरंग शेळके असा तेथील लोकांनी केला की पांडुरंग शेळकेचा सत्कार करायचा आहे. साहेब म्हणजे पांडूचा पांडुरंग झाला. त्यावेळेस मी त्या ठिकाणी भाषणामध्ये साहेबांना सांगितलं होतं की साहेब, तुमच्यामध्ये अशी शक्ती आहे की लोखंडाचं सुद्धा सोनं करता येईल. तुम्ही अकोले तालुक्याचे परिसर, नवे पठार भागाचे परिसर, जोपर्यंत तुमची छत्रछाया पठार भागावर असेल, अकोले तालुक्यावर असेल, या संपूर्ण तालुक्याचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही, असं साहेबांच्या वतीने या ठिकाणी मी शब्द देतो. आणि आमदार साहेबांनी एवढं मोठं काम या ठिकाणी शाळेला दिलं त्याबद्दल साहेबांचं स्वागत करतो. आणखीन एक सांगायचा मुद्दा, का बोटा गावातील जे सभामंडपाचं काम दिलंय 25 लाख साहेबांनी मंजूर केले होते, परंतु अजून राहिलेलं जे काम आहे त्याला 30 लाख रुपयाची मागणी आहे. साहेबांनी न सांगतात बोटेगाव त्यांचं एवढं प्रेम आहे की त्यांनी सांगितलं पुढचे 30 लाख सुद्धा देतो आणि 55 लाखाचं सभामंडपाचं काम या ठिकाणी बोटेगावामध्ये चालू आहे. नव्याने बोटा ते आंबी फाटा रस्त्याची जी दुरावस्था झाली होती ती साहेबांनी एकदा दोनदा पाहिली आणि स्वतःहून सांगितलं की या रस्त्याचं काम होणं सुद्धा गरजेचं आहे आणि ते काम सुद्धा प्रगती पथावरती आहे. 80 लाखाचं काम या ठिकाणी बोटा ते आंबी फाटा या रस्त्याचं काम या ठिकाणी चालू आहे. या ठिकाणी आपल्या रविबाबांचा जो आश्रम आहे त्या आश्रमावरती सुद्धा त्या ठिकाणी सभामंडपाची मागणी होती. हे उद्घाटन झाल्याच्या नंतर त्या ठिकाणचं उद्घाटन आता लगेच या ठिकाणी होणार आहे. जो शब्द साहेब देतात तो शब्द पुरा केल्याशिवाय राहत नाही. साहेबांना माझी विनंती नव्हे, साहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आपला बोटेगावचा जो दवाखाना आहे सरकारी, त्याचं RH मध्ये साहेबांनी रूपांतर करण्याचा शब्द त्या ठिकाणी दिलेला आहे. तोही शब्द पूर्ण होईल अशी ग्वाही मी साहेबांच्या वतीने देतो. आपण सर्वजण साहेबांच्या पाठीमागून खमके उभे आहोत असा शब्द साहेबांना देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद पांडू साहेब. मागच्या वेळेला तुमच्या शाळेमध्ये आलो आहे ना, आलतो का तुम्हाला भेटायला? मी कधी गॅदरिंगच्या वेळेला आलतो, लवकर आलो होतो आहे ना. मला कुठेतरी बाहेर जायचं होतं, मी लवकर तुम्हाला सगळ्यांना भेटून गेलो. आणि त्यावेळेला तुमच्या सर्व शिक्षकांनी सांगितलं की आमच्या मुलांना 2 शाळा खोल्या कमी आहेत. आता त्यावेळेला मी शब्द तर दिला, तुमच्या शिक्षकांचा सगळ्यांचा मोठा पाठपुरावा होता
आणि आज तो योग तुमच्या शिक्षकांमुळं, तुमच्या गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्य यांच्यामुळं, आमचा पांडुदादा, मुन्ना या सगळ्यांमुळं, संतोषजी या सगळ्यांमुळं हा योग आला. आणि या कार्यक्रमाला आवर्जून आमचे मित्र सचिन शेठ नरवडे, त्याचबरोबर डॉक्टर मनोजजी मोरे, त्याचबरोबर राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष शरद चौधरी, युवा अध्यक्ष अक्षयजी आबाळे आणि सर्व कार्यकर्ते मंडळी, दत्ता काळे, ही सगळी मंडळी आवर्जून उपस्थित आहे. खरं तर शाळा, पाणी, आरोग्य, रस्ते, लाईट, आता 26 तारखेला काय रे? वा वा वा, टाळ्या वाजवा त्या पोरासाठी. आता जसं आपल्याला स्वातंत्र्याला 76 वर्ष होऊन गेले, तशी आपली घटना अंमलात आणून आता हे वर्ष अमृत महोत्सवी वर्ष राहणार आहे, म्हणजे 75 वर्ष राहणार. आणि अजूनही आपल्या देशात, आपल्या महाराष्ट्रात बरेच जण शाळा चांगल्या नाही, पाण्याची व्यवस्था नाही, आरोग्याची व्यवस्था नाही, लाईट नाही, अशा सगळ्या गोष्टींसाठी लोक अजूनही संघर्ष करतात. मला अभिमान या गोष्टीचा आहे की मी आमदार झालो आणि मला जो काही कमी कालावधी भेटला, खरं तर माझा 2 वर्ष कालावधी करोनामध्ये गेला. 1 वर्ष मी सत्तेच्या बाहेर होतो, 1.5-2 वर्षाचा कालावधी भेटला, पण त्यातून जवळजवळ मतदारसंघातील 70-80% हे प्रश्न मी निकालात काढतोय. शाळा, पाणी, आरोग्य, रस्ते, लाईट या सगळ्या गोष्टींवरती काम करतोय. आज तुमच्या इथे 2 शाळा खोल्या दिल्या, तुमच्या कचेश्वर मंदिराला पहिला 25 लाखाचा सभामंडप दिलता, परत त्याला 20-30 लाख रुपये आपण वाढवून देतोय. त्याचबरोबर जिथं तुमच्या दवाखान्याची ॲम्ब्युलन्स, मला वाटतं 17-18 लक्ष रुपयाची ॲम्ब्युलन्स मी दिली. आता महानुभाव आश्रम आहे, तिथं सभामंडप देतोय. आणि अजूनही बाकीची कामं, मग रस्त्यांची कामं, तुमच्या बोट्यापासून तर आभाळवाडीपर्यंत जाणारा रस्ता, त्याच्यावरती आपण तिकडून आभाळवाडीकडनं काम चालू करतोय. अशा जेवढी कामं करता येतील तेवढी माझ्याकडनं काम करण्याचा प्रयत्न राहील. खरं तर उद्याचा भारत जर महासत्ता होणार असेल तर ह्या समोर बसलेल्या माझ्या चिमुकल्यांमुळे होणार आहे. आपला भारत आत्ता तरुणांचा देश आहे, किंवा एवढ्या ह्या 10-20 वर्षाची आपली जी जनरेशन असेल तर सगळ्यात तरुण जास्त असतील तर या भारत देशामध्ये असणार आहे. आपली भारताची लोकसंख्या जवळजवळ आताच्या नवीन सर्वेनुसार 167 कोटीच्या दरम्यान जाऊन पोहोचलेली आहे. म्हणजे आपण चीनलाही त्या बाबतीत मागे टाकलंय, आता विकासाच्या बाबतीत मागे टाकावं लागणार आपल्याला. आणि म्हणून जर आपण विकास घडवायचा असेल तर त्याच्यासाठी आधी माणसं घडवावं लागतील. आणि माणसं घडवायची म्हणजे शाळा चांगल्या पाहिजे, मंदिरं तर चांगली पाहिजे, पण शाळा चांगली पाहिजे. खरं तर करोनाच्या काळात ह्या पठार भागाला ह्या शाळेनं खूप चांगली साथ दिली. त्या सगळ्या तरुणांनी इथं करोना सेंटर चालवलं आणि हजारो जणांचा इथं प्राण वाचला. मी 1-2दा भेटायला आलो होतो, तर सगळी परिस्थिती. आणि आज या शाळेचा पट सुंदर आहे. कालच मी एका धामणगाव आवारीच्या शाळेत गेलो होतो. तिथे 14 शिक्षकांची शाळा आहे, तुमची 11-12 शिक्षकांची शाळा आहे. म्हणजे ह्या मोठ्या शाळा ही भूषण आहे आमच्यासाठी. की या शाळेचे पट, ह्या शाळेची गुणवत्ता ही आमच्यासाठी भूषण आहे. तुमच्या शाळेच्या गुणवत्ता वाढीसाठी नक्कीच आपण, तुम्ही पारनेरचं उदाहरण दिलं, थोडंसं आपल्या तालुक्यात कोठ्याला जाऊन बघा, कोठ्याची शाळा कशी. मी सांगतो, कोठ्याला आम्ही जी शाळा बांधली, महाराष्ट्रामध्ये अशी टाटा बिर्लाची पण शाळा नाही, इतकी चांगली शाळा बांधलेली आहे तिथं. आता त्या गावाला रस्ते द्यायचे. त्यामुळं मी खात्री देतो का पुढच्या 2-5 वर्षामध्ये तुम्ही बाहेरची उदाहरणं नाही देणार तर माझ्या अकोले मतदारसंघातली उदाहरणं देणार आहे. आता मी राजूरच्या शाळेसाठी 4.5 कोटीचा निधी दिलाय, 4.5 कोटीचा निधी दिलाय. खरं तर ती 1863ची शाळा आहे. तिथल्या राजकीय नेत्यांनी मला इतक्या अडचणी आणल्या की मी ऑलरेडी CSR फंड या याच्यातूनच ती शाळा बांधणार होतो, पण ती बांधू नाही दिली. खरं तर ही मला जी लोक अडवतात ना, ती मला खूप आवडतात. मला जे अडथळे आणतात ती लोक खूप आवडतात, कारण मला त्यांच्यामुळं शिकायला भेटतं, त्यामुळं माझी प्रगती होते. एखाद्या गावात गेला एखादा बेवडा येतो, त्याला मी त्याच्या पाया पडतो, पण तो ऐकत नाही, उर्मटवाणी वागतो. शेवटी त्याच्या कानाखाली वाजवावं लागते, मग महाराष्ट्रात बातमी होते.
पण मग एक सांगा की ह्या लोकांना सुधारायचं काम जर शासन करत नाही, गाव करत नाही, घर करत नाही, तर ह्या लोकांना सुधारायचं काम कुणाचं तरी आहे ना. यांना कुणी आता एवढी तुमची सुंदर शाळा आहे, एवढा सुंदर कार्यक्रम आहे, समजा गॅदरिंगचा कार्यक्रम चाललाय आणि एखादा दारुड्या येऊन जर तिथं जर सगळं वाटोळ करत असेल कार्यक्रमाचं, तर त्याला अंकुश आणणं काम आहे. म्हणून याला शिस्त, जर मी ह्या तालुक्याचा या मतदारसंघाचा पालक आहे तर याला शिस्त आणायचं माझं काम आहे. त्यामुळे दोन लोक काय मला म्हणतायत याच्याकडे मी फारसं लक्ष देत नाही. उलट त्यांची दखल घेऊन आपण काम केलं पाहिजे, आपला कामाचा आवाका वाढवला पाहिजे. अजून बरेच संध्याकाळपर्यंतचे उद्घाटन आहे. आणि सर हा काही एक दिवसाचा कार्यक्रम नाही. मला आज समजा आपला पठार आहे तर उद्या तिकडं देवठाण गट आहे, त्याच्यानंतर शमशेरपूर आहे. रोज माझ्याकडं कामाचा उरक एवढा आहे की उलट मी लोकांना म्हणतो असतो कामं सुरू करून द्या. पण लोकांची अपेक्षा आहे की एवढी मोठी कामं तुम्ही देतात, आमच्या गावात या, तुम्ही सूचना करा, कामं कशी झाली पाहिजे ठेकेदारांना ठरवून सांगा, म्हणजे ठेकेदार निश्चित काम चांगलं करेल. आणि त्यामुळं जावं लागतंय. आज माझ्याकडं जवळजवळ अजून 150 पावणे 200 उद्घाटनं बाकी आहेत. आणि मला तर परत मार्च आलाय, आचारसंहिता आहे, त्याच्या आत सगळी कामं सुरू झाली पाहिजे, काही पूर्ण झाली पाहिजे. आणि परत जवळजवळ 150-200 कामं एवढ्या 15 दिवसामध्ये माझी परत मंजूर होत आहे. म्हणजे हा कामाचा उरक, हा कामाचा झपाटा ठेवायचा आहे. म्हणून हे सगळं चालतंय. माझी लेकरं सगळी उन्हाला बसलेली आहेत. पण संतोषराव, हे थोडंसं दुपारचं ऊन आहे माझ्या दृष्टीनं, नाही ते सकाळचं कवळं ऊन आमच्या डॉक्टरांच्या दृष्टीनं महत्त्वाचं असतं. तर त्याच्यातून पोरांची जी आरोग्य शक्ती, डी जीवनसत्व भेटतं. आणि त्यामुळं बघा तुम्ही, शेतातले कामगार कधीच आजारी पडत नाही. आमची शाळेतली पोरं शक्यतो कधीच आजारी पडत नाही. आपण आपल्या लेकरांना त्या नाही का ते एखादं बॉयलर पिल्लू असतं त्याच्यासारखं आपण इतकं जपतो आणि त्याच्यामुळं सगळ्या अडचणी तयार होतात. मला त्या विश्वास नांगरेंचं एक भाषण आवडतं की एक स्ट्रगल करणारं कोंबडीचं पिल्लू असतं आणि एक आयतं अंड्यातून बाहेर काढून ठेवलेलं पिल्लू असतं. तर आयतं जे काढलं ते निसर्गाशी लढू शकत नाही, ते जगू शकत नाही, आयुष्य पण जे निसर्गाबरोबर समरस झाले किंवा जे येणाऱ्या प्रसंगाला, आता आमची पोरं पायी पायी लांबून येत आहे, काही ओढे नाले ओलांडून येत असतील, त्यांचं बालपण कदाचित थोडंसं खडतर असेल, पण मला माहिती आहे त्यांचा भविष्यकाळ खूप चांगला आहे. जेव्हा ते मोठे होतील ना, तर मी सांगतो की इंग्लिश मिडियमच्या, इंग्रजी माध्यमांच्या पोरांपेक्षा आमचे अधिकारी, डॉक्टर, चांगले नागरिक जे होतील ते या पोरांमधून होणार आहे. म्हणजे त्यातून होणार नाही असं मला माहित नाही, पण त्या पोरांना उधारी कधी माहीतच नसते, त्यांना स्ट्रगल कधी माहीतच नसतो, बापाने केलेले कष्ट काही माहीतच नसते. की सकाळी गाडीत बसतील, संध्याकाळी येते, अभ्यास करते, तिथंच पुस्तकावर झोपून जातील, सकाळी उठतील, परत जायला लागतात. पण तेच जर आपल्या मराठी शाळेत आलं तर सर्वांगीण विकासासाठी शिक्षण दिलं जातं. म्हणून मराठी शाळेला कालही उज्ज्वल भविष्य होतं, उद्या इतर जेवढे उभे त्यातले 90-95% सगळे मराठी शाळेत शिकलेली सगळे आहेत. म्हणून त्या शाळेला चांगले दिवस यावेत म्हणून आज तुम्हाला मी 2 शाळा खोल्या देतोय. भविष्याच्या काळामध्ये जर डिजिटल बोर्ड मी बऱ्याच आदिवासी पट्ट्यामध्ये दिले, त्याचा रिझल्टही मला खूप चांगला भेटला. तुमच्या शाळेत मोठा डिजिटल बोर्ड आहे की नाही मला माहित नाही, एक आहे तर नक्कीच भविष्याच्या काळात दुसराही डिजिटल बोर्ड देण्याचा माझा प्रयत्न राहील. परत एकदा गावकऱ्यांनी एवढा सगळा कार्यक्रम घेतला. थोडंसं काय होतं की पोरांनी मला समजून घेतलं, पण गावकऱ्यांनी समजून घ्या की घाई का करणं गरजेचं आहे. जर निवांत काम करत राहिलो तर कामाचा उरक येणार नाही. म्हणून आपण सकाळपासून घाईघाईनं काम करतोय. मला तर जो जेवायला मला घालतो ना तो माणूस मला बिलकुल आवडत, जो माझा वेळ खातो तो माणूस मला बिलकुल आवडत नाही. ज्या माणसाला कामाचा उरक आवडतो, ज्याला वाटतं की अरे काम काम चाललं पाहिजे, पळत राहिलं पाहिजे, अशी जी गावाचा विकास करणारी, गती निर्माण करणारी माणसे, ती माझी खूप प्रिय असतात. मग ते प्रिय जर तुम्हाला व्हायचं असेल तर तसं सगळे तुम्हाला राहावं लागेल, तसे तुम्ही राहताय. परत एकदा जास्तीचा वेळ न घेता सगळ्या घोषणा नाही करत. जर निधी आला मग असं होईल, पण मग आता नुसत्या घोषणा करायच्या तर ते काही बरोबर नाही. खरे आहे ना? हो, ते बरोबर नाही आता. तर त्यामुळं ज्या काही तुमच्या अपेक्षा आहेत तर नक्कीच मला जशा जशा पुरं करता येतील ते करा. परंतु हे सगळे मागं उभे राहिलेत यांना विनंती, गावकऱ्यांना विनंती आहे का तुम्ही सगळे आदर्श आहेत या मुलांचे. हे मुलं काय बाहेर कुणाला पाहायला जात नाही, त्यामुळं तुम्ही आदर्श राहा. गावामध्ये राजकारण करताना तुमच्या इथं भांडण होतच नाही, चांगली गोष्ट आहे. गावामध्ये गुटखाबंदी करा, परिसरात अवैध दारू विक्री होणार नाही त्यासाठी ठराव घ्या आणि तशा पद्धतीनं राबता पहारा घ्या
त्या गावातल्या ह्या पोरांपुढं आदर्श तुम्ही निर्माण केला पाहिजे. तेव्हा तुमच्याकडे पाहून हे पोरं मोठी होतील आणि त्यासाठी तुम्ही सगळेजण प्रयत्नशील राहाल. परत एकदा तुम्हाला सगळ्यांना मनापासून हा कार्यक्रम आयोजित केला. तुम्ही उन्हात बसले म्हणून तुम्हाला सगळ्यांचा आभार मानतो. तुम्ही आमचं सगळ्यांचं स्वागत केलं. मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो आणि माझ्या वाणीत निपक्ष रोखोक तसेच सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक ह्या रोखोक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या MH ऑनलाईनला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.